श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. 2 एप्रिल 2026 वार गुरुवार या दिवशी आलेला आहे हनुमान जन्मोत्सव आणि याच दिवशी चैत्र पौर्णिमासुद्धा आहे. या चैत्र पौर्णिमेलाच हनुमानांचा जन्म हा झालेला आहे आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मात हनुमान जयंतीला खूप मोठे महत्त्व आहे. हा दिवस भगवान हनुमानाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. हनुमान जन्मोत्सव हा दिवस रामनवमीनंतर 8च दिवसांमध्ये येतो. रामनवमीला प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव हा साजरा केला जातो आणि हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी प्रभू हनुमानांचा जन्मोत्सव हा साजरा केला जातो. आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान हनुमानाला शंकराचे अवतार मानले जाते. शक्ती आणि भक्तीचे प्रतीक म्हणून हनुमानांची ओळख आहे. प्रभू श्रीरामांचे सर्वात श्रेष्ठ भक्त म्हणून हनुमान हे कायम ओळखले जातात. शिवाय 7 चिरंजीवांमध्ये देखील हनुमानांचे स्थान हे आहे. तर अशा ह्या हनुमानांचा जन्मोत्सव म्हणजे भक्तीची पर्वणीच आहे. भारतामध्ये हनुमानांचा जन्मदिन मोठ्या उत्साहाने साजरा होतो. यंदा चैत्र पौर्णिमेची तिथी ही 1 एप्रिलला बुधवारी सकाळी 7:60 सुरू होत आहे आणि गुरुवारी 2 एप्रिलला चैत्र पौर्णिमेची तिथी ही सकाळी 7:42 संपणार आहे. उदया तिथीनुसार चैत्र पौर्णिमा गुरुवारी 2 एप्रिल रोजी आहे. त्यामुळे हनुमान जयंती देखील 2 एप्रिल रोजी साजरी होणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये हनुमानाला कलियुगाचा देव मानलं जातं आणि त्यांना अमरत्वाचं वरदान हे मिळालेलं आहे. प्रभू हनुमान हे चिरंजीवी आहेत आणि ते आजही आपल्या पृथ्वीवर आहेत आणि आपल्या भक्तांची संकटही दूर करत आहेत. वर्षभरातून असा एकच दिवस असतो की आपण ज्या दिवशी प्रभू हनुमानांची सेवा ही केली तर त्यांच्या कृपेने आपल्या सर्व समस्या या दूर होतात. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी विधीनुसार हनुमानांची पूजा केली तर आपल्या जीवनामध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या अडचणी, समस्या, संकट, सर्व अडथळे, आपली गरिबी, आपलं दारिद्र्य हे दूर होत असतं आणि तसंच आपल्याला इच्छित फळप्राप्ती होते. आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी वेगवेगळे काही अत्यंत प्रभावी उपाय हे करू शकतात आणि त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करावी यासाठीही काही अत्यंत प्रभावी सेवा आणि उपाय हे करू शकतात. चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती ही एकाच दिवशी असल्याने जर तुम्ही या दिवशी काही सेवा, काही उपाय केले तर याचे फळ हे तुम्हाला 100% मिळतेच आणि म्हणूनच तुम्हाला चैत्र पौर्णिमेच्या आणि हनुमान जयंतीच्या दिवशी काही उपाय हे अवश्य करायचे आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत महत्त्वाचा प्रभावी असा उपाय, नारळाचा उपाय सांगणार आहे की जो आपल्याला हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी 2 तारखेला गुरुवारी करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला केव्हा करायचा आहे, कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा हा उपाय करायला हनुमान जयंतीच्या दिवशी विसरू नका. या दिवशी चैत्र पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची पूजा सेवा ही सुद्धा करायची आहे. तसंच आपल्या कुलदेवीची सेवा ही सुद्धा आपल्याला करायची आहे आणि त्याचप्रमाणे या दिवशी हनुमान जयंती असल्याकारणाने हनुमानांची सुद्धा आपल्याला पंचोपचारी पूजा करायची आहे. बजरंगबलीला आपल्याला या दिवशी त्यांच्या आवडत्या सर्व वस्तू या अर्पण करायच्या आहेत. हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमंताचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यांच्या सर्व आवडत्या वस्तू या आपल्याला मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायच्या आहेत. हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी हनुमान मंदिरामध्ये जाऊन बजरंगबलीला केवडा, अत्तर आणि गुलाबाची माळ ही अर्पण करायची आहे आणि तसंच त्याच मंदिरामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा हा सुद्धा लावायचा आहे आणि यासोबतच 11 वेळा हनुमान चालीसाचे मंदिरामध्ये बसूनच आपल्याला पठण करायचे आहे. असे केल्याने हनुमानजींचा विशेष कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. रामभक्त हनुमानाला गुळ आणि फुटाणे हे अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणूनच हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला हनुमानाला गुळ आणि फुटाण्याचा नैवेद्य हा जरूर अर्पण करायचा आहे आणि त्याचप्रमाणे 11 रुईच्या पानांची माळ ही सुद्धा आपल्याला हनुमानाला अर्पण करायची आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला दिवसभरामध्ये ज्या वेळेला शक्य होईल त्या वेळेला 11 वेळा हनुमान चालीसाचं पठण हे नक्की करा आणि त्याचप्रमाणे बजरंग बाणाचं सुद्धा तुम्ही पठण या दिवशी करू शकतात आणि मारुती स्तोत्र हे सुद्धा तुम्ही या दिवशी पठण करू शकतात. बजरंगबली हे रामभक्त आहेत आणि अशा बजरंगबलीला प्रसन्न करून घेण्यासाठी जर आपण हनुमान जयंतीच्या दिवशी जर रामनामाचा जप केला तर रामभक्त हनुमान हे आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि म्हणून तुम्ही या दिवशी रामनामाचा जप हा सुद्धा नक्की करायचा आहे आणि रामरक्षा स्तोत्राचं सुद्धा पठण आपल्याला या दिवशी करायचं आहे आणि त्याचप्रमाणे नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय सुद्धा आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी नक्की करायचाच आहे आणि हा उपाय करण्यासाठी 1 नारळ आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला 1 नवीन नारळ घ्यायचा आहे
हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या घरात असलेलं जुनं नारळ हे चुकूनही घ्यायचं नाही तर नवीन नारळ हेच आपल्याला घ्यायचं आहे. आणि तसंच पाणी असलेलंच नारळ आपल्याला हा उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे. कुठेही तुटलेलं किंवा तडा गेलेलं नारळ आपल्याला हा उपाय करण्यासाठी चुकूनही घ्यायचं नाही आहे. नवीन आणि अखंड नारळ आपल्याला हा उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे. आणि हे नारळ घेऊन आपल्याला हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे. दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा त्या वेळेमध्ये तुम्ही हनुमान मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला हनुमानासमोर तेलाचा दिवा लावायचा आहे. जर तुम्हाला चमेलीचा तेलाचा दिवा लावणं शक्य झालं तर तुम्ही चमेलीच्या तेलाचा दिवा लावा. नाहीतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावणं तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तरीही चालेल किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावला तरीही चालेल. पण शक्य झाल्यास चमेलीचा तेलाचाच दिवा लावण्याचा प्रयत्न करा. तर असा हा दिवा आपल्याला हनुमानासमोर मंदिरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 अखंड फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत. आणि त्यानंतर आपण जे नारळ घेतलेलं आहे तर त्या नारळावर आपल्याला शेंदुराने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. आणि हे चिन्ह काढताना आपल्याला या चिन्हाच्या दोन्ही बाजूला उभ्या 2 रेषा या द्यायच्याच आहेत. आणि स्वस्तिक चिन्हामधले 4 बिंदू हे सुद्धा आपल्याला द्यायचे आहेत. या नारळावर तुम्ही शेंदुराने स्वस्तिक हे चिन्ह घरूनच काढून घेऊन गेलात तरीही चालेल किंवा तिथे मंदिरामध्ये बसून त्या नारळावर तुम्ही हे स्वस्तिक चिन्ह काढलं तरीही चालेल. आणि त्यानंतर हे नारळ आपल्याला आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीमध्ये धरायचं आहे. आणि शेंडी देवाकडे म्हणजे हनुमानाकडे येईल या पद्धतीने हे नारळ आपल्याला आपल्या दोन्ही हातामध्ये धरायचं आहे. आणि आपली इच्छा बोलायची आहे. तुमच्या घरामध्ये सततचं जर आजारपण असेल किंवा काही आर्थिक अडचणी या जर असतील तुमच्या किंवा एखादी कोणतीही कठीणातील कठीण इच्छा ही जर तुमची खूप दिवसांपासून खूप प्रयत्न करूनही जर पूर्ण होत नसेल तर तुमची ती इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान हनुमानाला तुम्ही सांगायचं आहे. तुमच्या घरातला आजारपण हे नष्ट व्हावं आणि तुमच्या घरामध्ये असलेली दरिद्रताही निघून जावे, आर्थिक समस्या या दूर व्हाव्यात यासाठी तुम्हाला हनुमानाला हा नारळ आपल्या हातामध्ये पकडून प्रार्थना करायची आहे. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या कुठल्या समस्या असतील तर त्या समस्या तुम्हाला हनुमानाला सांगायच्या आहेत आणि त्यातून बाहेर काढण्याची प्रार्थना तुम्हाला हनुमानाला करायची आहे. तुमची कुठलीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवंताला प्रार्थना तुम्हाला यावेळी करायची आहे. आणि त्यानंतर तिथे मंदिरामध्ये बसून तुम्हाला हनुमान चालीसाचे पठण करायचे आहे. तुम्हाला 11 वेळा तिथेच बसून हे नारळ आपल्या हातामध्ये पकडून 11 वेळा हनुमान चालीसा म्हणायची आहे. आणि जर तुम्हाला 11 वेळा हनुमान चालीसाचे पठण करणे शक्य नसेल तर तिथे हे नारळ आपल्या हातामध्ये पकडून मंदिरामध्ये तुम्ही 1 वेळा तरी हनुमान चालीसाही नक्की पठण करा. आणि जर तुम्हाला 1 वेळा हनुमान चालीसा हे सुद्धा पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही 108 वेळा ओम हम हनुमते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि हा नारळ जो आहे तर तो हनुमानांना यानंतर आपल्याला अर्पण करायचा आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला नारळ अर्पण केला तरी तुम्हाला आर्थिक संकटातून मुक्ती मिळते. बजरंगबलीला नारळ अर्पण करण्याचे महत्त्व असे आहे की जर हे नारळ तुम्ही बजरंगबलीला अर्पण केले तर यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तुमच्या सर्व इच्छांना पूर्ण करण्यासाठी अत्यंत शक्तिशाली असा हा उपाय आहे. बजरंगबलीला असं नारळ अर्पण केल्यामुळे भक्तांचे सर्व संकट दूर होत असतात आणि त्यांना आध्यात्मिक शांती प्राप्त होत असते. आपल्या घरामध्ये असलेलं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये चहूबाजूंनी पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात. तर असा हा नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी नक्की करा. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या, संकट, अडचणी, दुःख, दारिद्र्य, गरिबी ही नक्की दूर होईल. बजरंगबलीचा सुद्धा तुम्हाला विशेष कृपाशीर्वाद हा प्राप्त होईल. अगदी साधासुद्धा आणि फक्त हनुमान जयंतीच्या दिवशीच करण्यात येणारा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून हा उपाय नक्की करा. ही महत्त्वाची संधी तुम्ही चुकूनही सोडू नका. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.